चमचमीत, खुसखुशीत आणि रुचकर रेसिपीच्या सर्व अपडेट्ससाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, रुचकर मेजवानी मी दर्शनामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. क्रिसमस म्हटलं ना की प्लम केक, त्याच्यानंतर चॉकलेट केक, टुटी फुटी केक, डेट अँड वॉलनट्स केक, हे सगळे केक असतात. पण ह्या वेळेला म्हटलं एक हेल्दी केक दाखवूया. तर आज मी तुम्हाला दाखवते कॅरेट केक. आपण इथे घेतोय 100 ग्रॅम तेल. आपण बटर मध्ये नाही करत आहेत, पण तुम्ही बटर मध्ये केलात केक तरीही चालणार आहे. आपण इथे घेतले 2 अंडी, आता आपण घेऊया व्हॅनिला एसेन्स 1 टीस्पून. आता घेऊया 100 ग्रॅम पिठी साखर. यानंतर 100 ग्रॅम मैदा, 2 टीस्पून बेकिंग पावडर आणि 2 किसलेले गाजर. आता हे सगळं मिक्स करायचंय. अगोदर एकदम सोपा केक आहे, सगळं एकत्रच घालायचंय. आता आपण एरवी काय करतो, एक अंड घेतो, बीट करतो, थोडंसं बटर घेतो, बीट करतो, असं काही नाही करायचंय. आता यात घालायचंय अर्धा कप दूध आणि पुन्हा मिक्स करायचंय आणि मग आपल्याला बीटरनी 5 मिनिटं कंटिन्यू बीट करायचंय. आता आपण बीटर घ्यायचंय आणि 5 मिनिटं बरोबर बीट करायचंय हाय स्पीड वरती. पाच मिनिटं झालेली आहेत. आता आपण एक केक टीन घ्यायचंय. इथे मी एक ॲल्युमिनियमचा टीन घेतलेला आहे, केक टीन घेतलेला आहे आणि त्याला बटर पेपर लावून घेतलाय. अगोदर ग्रीसिंग केलंय आणि मग त्याला बटर पेपर लावलाय, म्हणजे केक कुठेही चिकटत नाही. आता आपण हे या टीन मध्ये काढून घेऊया. आणि आता हा टीन थोडासा टॅप करायचा आपल्याला, म्हणजे कुठेही एअर असेल तर निघून जाते. आणि आता हा आपण ओव्हन मध्ये ठेवूया. साधारण 40 मिनिटं आपल्याला हा केक ओव्हन मध्ये ठेवायचा आहे. आणि मी ऑलरेडी अगोदरच 10 मिनिटं ओव्हन प्रीहीट करायला ठेवलेला आहे 180 डिग्री टेम्परेचरवरती. आपण केक तर करतोय, पण त्याच्यावरती जर थोडंसं डेकोरेशन आलं तर मुलांना अजून आवडतं. त्यामुळे आपण काय घेऊया, इकडे 3 टेबलस्पून मी बटर घेतलेलं आहे. केकसाठी मी आयसिंग बनवते आणि ह्याच्यामध्ये घेतोय 3 टेबलस्पून आयसिंग शुगर आणि आपण मिक्स करायचंय दोन्ही. आपण हे वरतूनच लावतोय. हे छानपैकी मिक्स झालेलं आहे. आता आपण हे बाजूला ठेवूया आणि आपला केक झालाय का बघूया. आपला केक तयार आहे. तो जाळीवर आपण काढून ठेवूया आणि आपण हे काढून घेऊया आणि थोडासा तो थंड होऊन द्यायचा आहे. त्यामुळे एक 10 मिनिटं वाट बघूया. केक थंड झालेला आहे. आपण जे आयसिंग केलं ते लावूया. मुलांना अगदी खायला घालायचं म्हटलं ना की थोडंसं डेकोरेट वगैरे केलं ना की मुलं खुश होतात. उरलेलं थोडंसं क्रीम पाहिजे आपण साईडला लावून टाकू थोडंसं. आणि आता ह्याच्यावर आपल्याला थोडेसे शुगर बॉल्स असतात ते टाकायचे. आपण आता ह्याला शुगर बॉलने डेकोरेशन करायचंय. तुम्ही याला फ्रेश क्रीमनी पण डेकोरेट करू शकतात, पण मी अगदी घरगुती तुम्हाला सगळ्या आहेत. म्हणजे काही लोक फ्रेश क्रीम आणायला मार्केटला जातात, त्याच्यापेक्षा बटर घरात असतं, आपल्याकडे साखर घरात असते. त्यामुळे ती पिठी साखर घ्यायची आणि फक्त वितळायचे. फक्त एवढं लक्षात ठेवायचं की बटर हे रूम टेम्परेचरला पाहिजे. जर ते घट्ट असेल तर त्याचं पातळ पाणी होणार. मी साईडने मुद्दामून लावत नाहीये, मस्त वरून ते छान दिसते. आपला कॅरेट केक म्हणजे गाजराचा केक तयार आहे. कॅरेट केक तयार आहे आणि खूप सोपा आहे, त्यामुळे तुम्ही करून बघायचा. आणि हा हेल्दी केक आहे. आणि पुढची लाईन मला वाटतं सगळेजण खुणवत आहेत. चला चला या, कारण सगळ्यांना काय माहितीये का केक खाण्यामध्ये खूप इंटरेस्ट आहे. चलो आ जाओ सब लोग. ही सगळी आमची आहे रुचकरची टीम. मला टोपी घातलेली आहे, म्हणजे क्रिसमसची टोपी घातलेली आहे. तर अशी आहे आमची ही रुचकरची टीम. आणि खूप आम्ही धमाल मस्ती करत शूटिंग करत असतो. कधी एकदा ती शूटिंग संपते ते मला कळत नाही, पण मी शूटिंगसाठी यायला कधी माझी डेट लागते ह्याची म्हणजे आतुरतेने वाट बघत असते. हे तुम्हाला कळलंच असेल. आणि तुमच्या सगळ्यांचं प्रेम की आम्ही इतके छान एपिसोड करतो आणि तुमच्यामुळे आमचा हा रुचकर मेजवानी असा छानपैकी चालू राहणार आहे प्रवास. पण आता मी एवढं बोलणार नाहीये, कारण त्यांची सगळी काय ना घाई चालली आहे केक खायची. तर आपण सगळ्यांना एक एक केक देऊनच टाकूया. मानसी
ही कात्यायनी. आता मी सगळ्यांना देणार आहे, पण सगळ्यांनी काय म्हणायचंय? मेरी क्रिसमस.